आज मला स्वर्गीय अजित पवारांचा एक व्हिडिओ आठवतोय. त्यात स्वर्गीय अजित पवार हिंजेवाडीतील सरपंचांवर कुठल्या तरी मुद्द्यावर नाराजी व्यक्त करतात. यात ते म्हणतात, आपल्या हिंजेवाडीतील कंपन्या महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. या व्हिडिओत त्यांनी हिंजेवाडीतील कंपन्या राज्यातून बाहेर जात असल्याची चिंता व्यक्त केली होती. पुण्याचा विकास व्हावा, पुण्यात जास्तीत जास्त कंपन्या याव्यात, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी अजित पवार नेहमीच झटायचे. आज त्याच पुण्यातील हिंजेवाडीतील एका कंपनीतून अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. हिंजेवाडीतील एक IT कंपनी रातोरात बंद झाली व त्यातील 700 कर्मचारी रस्त्यावर आलेत. आता या 700 कर्मचाऱ्यांचा वाली कोण, असा मोठा प्रश्न उभा राहतोय. हे संपूर्ण प्रकरण काय आणि कंपनी अचानक बंद का पडली, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. खरं तर कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी 30 व 31 तारीख ही आनंदाची असते, कारण महिना संपलेला असतो आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसातच पेमेंट मिळण्याची अपेक्षा असते. या पगारावर मेसचा खर्च, रूम भाडे, मोबाईलचा EMI, गाडीचे हप्ते अशा सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पेमेंट होणार आणि सगळ्या गोष्टी मार्गी लागणार असं गणित जुळलेलं असतं. जर कधी पगार उशिराच झाला तर मित्रांकडून थोडा जुगाड होतो. नंतर पगार झाला की त्याला पैसे परत करता येतात. मात्र अशातच आपण ज्या कंपनीत काम करतो ती कंपनीच जर बंद पडली असं आपल्याला कळलं तर कोणाच्याही पायाखालची वाळू सरकावेल. असाच एक प्रकार घडला आहे पुण्यातील हिंजेवाडी येथे. हिंजेवाडी येथील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही कंपनी रातोरात बंद झाली. ही कंपनी बंद झाल्याने या कंपनीतील 700 कर्मचारी बेरोजगार झालेत. हिंजेवाडी फेज 2 मधील गेराज इम्पेरियल राईज नावाच्या बिल्डिंग मध्ये ही कंपनी होती. या कंपनीत अलीकडेच नवीन कर्मचाऱ्यांच्या भरती देखील झालेल्या होत्या. त्यांना चांगला पगार देखील कंपनीने ठरवून दिला होता. मात्र रातोरात ही कंपनी बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे या कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना याबद्दल कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. सुरुवातीला कंपनीचा पगार वेळेवर यायचा, म्हणजेच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यायचा. परंतु आता गेल्या काही महिन्यांपासून पगार उशिरा यायला लागला. यावर कर्मचाऱ्यांनी तक्रार केली असता कंपनीचे इंटरनल ऑडिट सुरू आहे असे त्यांना सांगण्यात आले. परंतु गेल्या 1 ते 2 महिन्यांत त्यांचा पगारच थकवला गेला. काही कर्मचाऱ्यांना कंपनीने चेक दिले, परंतु हे चेक देखील बाउन्स झाले असल्याची माहिती आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे काही कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली 20,000 रुपये डिपॉझिट देखील कंपनीने घेतले. आता मात्र या कंपनीने रातोरात आपलं दुकान बंद केल्याने 700 कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. आता या 700 कर्मचाऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या या कर्मचाऱ्यांनी फोरम ऑफ IT एम्प्लॉईज या संघटनेकडे मदत मागितली आहे. या संघटनेने त्यांची तक्रार लक्षात घेत राज्याच्या कामगार मंत्र्यांना याबद्दल पत्र लिहून निवेदन दिलंय. तरी अचानकपणे बेरोजगारी वाट्याला आल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कुठलीही पूर्वकल्पना न देता कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा कंपन्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे का, याबद्दल आपलं मत व्यक्त करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.